समोर जावं लागलं, पण तरी त्या कोणत्याही अडचणी न गुमानता कशा पद्धतीने आम्हाला हे व्यवसाय सक्सेसफुल करता येईल याकडे आम्ही अति लक्षपूर्वक काम केलेलं आहे. आम्ही या शेळी पालनाला अगोदर जेव्हा आम्ही 1 वर्षा अगोदर सुरुवात केली होती तेव्हा फक्त चार शेळ्यापासून आम्ही याची सुरुवात केली. तेव्हा वाटलं की उत्पन्न निघणार नाही, पण आता असं वाटत आहे की 1 वर्ष झाल्यानंतर की खरंच याच्यामध्ये उत्पन्न भरपूर आहे. 4 शेळ्या घेतल्यानंतर आम्ही 1 वर्षाला तिथून कमीत कमी आम्ही आतापर्यंत 8 पिल्ले विकलेले आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी आम्ही 30-40 हजारापर्यंत त्यातून उत्पन्न काढलेलं आहे. आणि आमच्याकडे त्याचप्रमाणे गावरानी कुक्कुटपालन सुद्धा आहे. तर कुक्कुटपालनामध्ये आमच्याकडे अगोदर आम्ही 5 ते 6 साध्या कोंबड्या आणल्या होत्या आणि 1 कोंबडा आणला होता. त्याच्यापासूनच सर्व उत्पन्न आम्ही तयार केलं. आम्ही पिल्लं सुद्धा घरीच काढतो कोंबड्या बसून, आणि पिल्लं काढल्यानंतर मग त्यातून सुद्धा भरपूर प्रमाणात उत्पन्न भेटलं. आम्ही कोंबड्याचं उत्पन्न 1 वर्षामध्ये 50,000 रुपये त्यातून काढलेलं आहे. आणि जास्त अशी काय मेहनत लागत नाही. म्हणजे बऱ्या प्रमाणात मेहनत लागते, पण तेवढी काय अशी जास्त मेहनत लागत नाही, कारण सर्व आमचं बंदिस्तच आहे. आम्ही चारा वगैरे सुद्धा या ठिकाणी शेळी पालनामध्ये केलेला आहे. तर चाऱ्यामध्ये तुती आणि मेथी घास असे आणि इतर झाडपाला आम्ही त्या ठिकाणी वापरतो. मी स्वतः एक व्हेटरनरी डॉक्टर आहे. आमचं जे शेळी पालनाचा जो वैद्यकीय खर्च असतो किंवा जो काही त्याला लागणारा खर्च असतो, जे कुक्कुटपालनाला जो लागणारा खर्च असतो, तो खर्च आमचा या ठिकाणी वाचतो, कारण ते सर्व मीच बघतो या ठिकाणी. माझं मी ॲडमिशन देगलूर येथे संभाजी पाटील म्हणून कॉलेज आहे, तिथे ॲडमिशन मी घेतलेलं होतं आणि तिथून मी सर्व काही मला चारा व्यवस्थापन कशा प्रकारे केलं हे सांगणार होतो. तर सकाळी आम्ही 8 वाजता त्यांना आम्ही ढेप वगैरे टाकत असतो शेळ्यांना, आणि त्यानंतर 10-11 वाजता आम्ही आमच्याकडे सोयाबीनचा किंवा आपल्या हरभऱ्याचा भुस्सा आहे साठा केलेला, तो भुस्सा टाकत असतो. आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेला जो काही आमच्याकडे मेथी घास आहे किंवा तुती आहे ती त्यांना कापून टाकतो. इतर झाडपाला सुद्धा काही जो काही आमच्या परिसरात आढळतो ते सुद्धा आम्ही या ठिकाणी त्याला आणून टाकतो. अशा प्रकारे आम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. ते प्युअर गावठी जी कोंबडी असते ती आम्ही बसवलेली आहे. मला वाटतं आता जवळपास 15 अंड्यावर ही बसवलेली आहे, आणि यातून 21 दिवसानंतर ही पिल्लं काढायला सुरुवात करते. दुसरी किती बाय किती शेड आहे? हे शेड आहे 26 बाय 15 शेड आहे. बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी आहे त्या आम्हाला करायच्या आहे. बोलायला शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चारा व्यवस्थापन आहे, आणि त्यामध्ये 2 पिकं म्हटलं तर एक तुती आहे आणि दुसरं आहे शेवरी. तर शेवरीची आणि आम्ही या तुतीची अशी एकूण अर्धा एकरची आम्ही लागवड केलेली आहे. त्या लागवडी केल्यानंतर तुम्हाला खरंच कुठं आपण सहज अर्ध्या एकरमध्ये 10 ते 20 शेळ्या जगू शकतो, ते पण बंदिस्त. आणि महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा, जर खरंच बेरोजगारी जर असेल तर शेतीला जोडधंदा म्हणून आपण कुक्कुटपालन किंवा शेळीपालन करू शकता. खरंच शेळीपालनामध्ये बराचसा असा खूप काही फायदा आहे, पण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर कुठे बाहेर मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणी आपल्याला कामाला जायची गरज नाही किंवा इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. तर
हेच तरुणांना सांगणं आहे की यातून आपल्याला खूप काही उत्पन्न मिळू शकते. थँक्यू, धन्यवाद.